नमस्कार छोट्या बालमित्रांनो, मी श्रीयुत R. P. करपे सर आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो. आणि मुलांनो, आपण पाठ क्रमांक 16 स्वच्छतेचा प्रकाश या पाठामधील सुरुवातीला आपण यदुनाथ थत्ते यांचा प्रतिज्ञेविषयी पाठ पाहिलेला आहे. त्यातलाच दुसरा भाग जो आहे तो भाग म्हणजे थोर समाजसेवक सेनापती बापट यांच्याबद्दलची आपण माहिती या पाठामध्ये जाणून घेणार आहोत. तर मुलांनो, आपण थोर सेनापती, थोर समाजसेवक सेनापती बापट यांचं कार्य कसं होतं, त्यांनी समाजासाठी काय कार्य केलं, कोणती समाजसेवा समाजाची केली, याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. तर या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर अनिल गोडबोले. म्हणजे भाग 2 थोर समाजसेवक सेनापती बापट या भागाचे लेखक आहेत अनिल गोडबोले, आणि त्याचा आपण मुलांनो या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला मी प्रकट वाचन करतो. आपण पुस्तकामध्ये लक्ष देऊन बघायला हरकत नाही, किंवा आपल्यासमोर पुस्तक ठेवून हा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे, ऐकायचा आहे. मुलांनो, तर मी प्रकट वाचनाला सुरुवात करतो. सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते. त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती. त्यांचा दिनक्रम ठरलेला असे. पहाटे लवकर उठायचे, दैनंदिन कामे उरकली की हातात झाडू घ्यायचा आणि साफसफाईला सुरुवात करायची. सफाई करणे सोपे असते, पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणे अवघड असते असे त्यांना वाटे. गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखत. त्यांचे सफाईचे काम पाहून गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. काही जणांनी त्यांना विचारले, तात्या, हे कसलं काम काढलं? तात्या म्हणाले, स्वच्छतेचं. त्यावर गावकरी म्हणाले, तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्यांना हे असलं वंगाळ काम करणं बरं दिसत नाही. सफाईच्या कामात वाईट काय आहे? तात्याने विचारले. पण असलं हलकं काम? गावकऱ्यांनी प्रश्न विचारला. जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही. तुम्हीही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा, तात्या म्हणाले. गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली. तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती दिली. वडिलांनी मुलाला समजावून सांगावे असे सुचवले. एके दिवशी दादा तात्यांना म्हणाले, तात्या, तू विलायतेहून शिकून आलास आणि आता हे काय सुरू केलंस? काय झालं दादा? माझं काही चुकलं का? तात्याने विचारले. इतके दिवस सशस्त्र क्रांतीचे वेळ तुझ्या डोक्यात होतं, त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंस आणि आता तू हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात केलीस. आयुष्यात काय करायचं हे तू ठरवलंस की नाही? दादाने विचारले. सारं आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं अशी मी प्रतिज्ञा केली आहे. विलायतेला जाऊन जे शिक्षण घेतलं ती एक देशसेवाच होती, आणि आता त्याच हातात झाडू घेतला, तोही देशसेवेचाच एक भाग म्हणून, तात्या म्हणाले. सफाई करण्यात कसली देशसेवा? दादाने विचारले. दादा, तुम्ही रोज देवाची पूजा करता. पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करता ना? मग देश हाच माझा देव. मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो. तुम्ही पूजक देवाचे, देशाचा मीही पूजक. सर्वव्यापी देव माझा, त्याची मी झाडी बैठक. यावर दादा तरी काय बोलणार? सेनापती बापट यांनी हे सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवले. लोकांच्या वृत्तीत हळूहळू न कळत बदल होत गेला. मुलांनो, आता जे मी प्रकट वाचन केलं ते प्रकट वाचन केल्यानंतर तुमच्या ध्यानात आलं असेल की सेनापती बापट हे उच्च शिक्षित होते. विलायतेला जाऊन त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं.
आणि विलायतेला जाऊन शिक्षण घेणं, विलायत म्हणजे परदेशामध्ये, परदेशात जाऊन माणूस शिकतो म्हणजे त्या माणसाला देशामध्ये आल्यानंतर अगदी खूप मोठ्या पगाराची नोकरी मिळू शकते. तो माणूस आपल्या शिक्षणाच्या जोरावर चांगली नोकरी मिळवू शकतो आणि ऐशो आराम किंवा अगदी सुखाचं जीवन तो माणूस जगू शकतो. पण मी जे प्रकट वाचन केलं त्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की सेनापती बापट यांनी विलायतेला जाऊन जरी शिक्षण घेतलं असलं तरीसुद्धा त्यांनी जे कार्य केलं ते कार्य खूप मोठं आहे. सुरुवातीला लोकांना ते काम म्हणजे हलकं काम वाटत होतं, पण ज्यावेळी लोकांच्या लक्षात आलं त्यावेळेला लोकांनीसुद्धा त्यांना स्वीकारलं, त्यांच्या कार्याला स्वीकारलं, त्यांच्या कार्याला लोकांनीसुद्धा सलाम केला. मुलांनो, सेनापती बापट हे खूप मोठे समाजसेवक होते आणि देशाची सेवा करण्याची प्रतिज्ञा घेतलेली होती. म्हणजे माणूस आपल्या कुटुंबामध्ये रममाण होतो, पण समाजसेवा करणं, देशसेवा करणं हे खूप मोठं काम आहे आणि कठीण काम आहे. कारण प्रत्येकजण आपला संसार सुखी व्हावा म्हणून धडपडत असतो, पण देश चांगला व्हावा, देशाची प्रगती व्हावी, देशाची सेवा घडावी यासाठी धडपडणारी माणसं खूप कमी असतात. त्यापैकीच एक सेनापती बापट हे होते की त्यांना देशाचा कळवळा होता, देशाविषयी आस्था होती, देशाविषयी प्रेम होतं, देशभावना त्यांच्यामध्ये जागृत झालेली होती आणि त्यांनी स्वतःचं आयुष्य सगळं देशसेवेसाठी घालवायचं अशी एक ठाम त्यांनी प्रतिज्ञा केलेली होती, मनाशी निश्चय केलेला होता. आता मुलांनो, त्यांचा दिनक्रम कसा असायचा बघा. दिनक्रम म्हणजे आपण जसा आपला दिनक्रम असतो, सकाळी उठणं, दात घासणं, बाकी आंघोळ करणं, त्यानंतर दूध चहा काय असेल ते घेणं आणि मग शाळेत येणं, अभ्यास करणं, दिवसभरामध्ये जो काही आपला दिवसाचा कार्यक्रम असतो त्याला म्हणायचं दिनक्रम. मग या सेनापती बापट यांचा दिनक्रम कसा होता तर मुलांनो, ते पहाटे लवकर उठायचे, दैनंदिन कामे उरकली की हातात झाडू घ्यायचे आणि सफाईला सुरुवात करायची. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, फक्त त्यांच्या घरापुरती ते सफाई करत नव्हते, तर आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या खेडोपाड्यांमध्ये, स्वतःच्या गावामध्ये ते झाडूनं सफाई करायला सुरुवात करायची. आणि सफाई करणं हे काम सोपे असते, पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणे अवघड असते असे त्यांना वाटे. सेनापती बापटांचं मत काय होतं बघा, सफाई करणं सोपं आहे, सफाई करणं अवघड नाही, पण अवघड काय आहे, लोकांच्या वृत्तीत बदल करणं, म्हणजे लोकांचं वागणं बदलणं. आणि लोक मुलांना सहजासहजी बदलायला तयार होत नाहीत. लोक आपल्याला लवकर स्वीकारत नाहीत, आपण केलेल्या कार्याला लवकर ते स्वीकारत नाहीत आणि चांगलं काम असेल तर अजिबातच स्वीकारत नाहीत. कारण आपल्याला माहीत आहे की सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या दाम्पत्यानं मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले, पण लोकांनी त्यांना स्वीकारलं का सुरुवातीला? नाही. समाजानं, लोकांनी त्यांना कडकडून विरोध केला आणि आज आपल्याला त्या मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व समजते, कळते. आणि आज ज्या मुली शाळेमध्ये जात आहेत, मोठमोठ्या पदावरती जात आहेत, त्याला केवळ हे फुले दाम्पत्य कारणीभूत आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या दाम्पत्यांमुळे आज मुलींना मोठमोठ्या पदांचा उपभोग घेता येतोय, शिक्षण घेता येते. पण सुरुवातीला त्यांनासुद्धा हे चांगलं काम आहे हे माहिती असतानासुद्धा समाजानं कडकडून विरोध केला. आणि मग अशा चांगल्या कामाला समाजामधून विरोध होत असतो. तसंच सेनापती बापट यांच्या बाबतीत सुद्धा घडलं की सेनापती बापटांना वाटायचं की सफाई करणं अवघड नाही, पण लोकांची मनं बदलणं, लोकांचं वागणं बदलणं, लोकांची वृत्ती बदलणं हे खूप मोठं कठीण काम आहे. आणि गावातील लोक जे होते ते सेनापती बापटांना तात्या म्हणून संबोधत, म्हणजे त्यांना
तात्या म्हणून बोलवत असत, त्यांना तात्या म्हणून ओळखत असत. त्यांचे सफाईचे काम पाहिल्यानंतर गावकऱ्यांमध्ये एक कुजबूज सुरू झाली. म्हणजे एकमेकाशी गावकरी बोलू लागले. अरे, काही जणांनी त्यांना विचारलं सुद्धा, तात्या हे कसलं काम काढलं? म्हणजे ज्यावेळी त्यांनी गावातील सफाई करायला सुरुवात केली, हातातील झाडूनी गाव झाडायला सुरुवात केली, त्यावेळी लोकांच्यामध्ये एकमेकांच्यामध्ये पुटपुटायला लोकांनी सुरुवात केलं, बोलायला सुरुवात केली. काही लोकांनी त्यांना स्पष्टपणे विचारलं सुद्धा की तात्या हे कसलं काम काढलंय तुम्ही? त्यावेळेला तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्यांना हे असलं वंगाळ काम करणं बरं दिसत नाही. वंगाळ या शब्दाचा मुलांनो अर्थ आहे वाईट, हीन, खालच्या दर्जाचं. वंगाळ या शब्दाचा अर्थ वाईट, हीन, खालच्या दर्जाचे काम. तर त्यांना काही लोकांनी विचारलं सुद्धा, काही गावकऱ्यांनी विचारलं सुद्धा की तुम्ही शिकलाय, सवरलाय, विलायतेला जाऊन शिक्षण घेऊन आलाय आणि हे असलं हलकं काम करणं, खालच्या दर्जाचं काम करणं, साफसफाईसारखं क्षुल्लक काम करणं तुम्हाला बरं दिसत नाही, शोभत नाही तुम्हाला. त्यावरती तात्या काय म्हणाले बघा, सफाईच्या कामात वाईट काय आहे? तात्याने त्या लोकांना विचारलं, हे जे मी स्वच्छतेचं काम करतोय, सफाईचं काम करतोय, यामध्ये तुम्हाला वाईट काय वाटतं? काय वाईट आहे? पण असलं हलकं काम. आणि त्याच वेळेला लोक म्हणायचे, मग हे असलं हलकं काम तुम्ही करणार? मुलांनो, श्रमप्रतिष्ठा हे एक मूल्य आहे आणि श्रमाची प्रतिष्ठा वाढवणं त्या व्यक्तीच्या हातात असतं. कामामुळं प्रतिष्ठा प्राप्त होत नाही, तर तो काम ती व्यक्ती कशा पद्धतीनं करतो त्यावर त्या व्यक्तीनं त्या कामाला दिलेली ती प्रतिष्ठा असते. आणि म्हणून त्यावेळेला तात्यांना लोक म्हणायचे हे हलकं काम. आणि असा गावकऱ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर तात्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं, जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही, तुम्हीही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा, असं तात्या त्यांना म्हणाले. म्हणजे तात्यांनी त्या लोकांची समजूत घातली, त्यांना समजावून सांगितलं, एक गोष्ट लक्षात ठेवा, जगामध्ये असं एकही कोणतंही काम नाही की ते हलकं आहे, ते हीन आहे, ते वाईट आहे. आणि सफाई करणं हे तर अजिबात हलकं काम नाही. तुम्ही सुद्धा या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी व्हा. गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली. म्हणजे सेनापती बापटांच्या वडिलांना गावकरी दादा म्हणत असत आणि त्या गावकऱ्यांनी दादांची भेट घेतली आणि तात्यांच्या या स्वच्छतेबद्दल किंवा या स्वच्छते मोहिमेबद्दल दादांना माहिती दिली. आणि दादांना माहिती दिल्यानंतर इतकी नुसती माहितीच दिली नाही, तर त्यांनी लोकांनी दादांना हाही सल्ला दिला की तुम्ही त्यांना समजावून सांगा, सेनापती बापटांना तुम्ही समजावून सांगा. आणि एके दिवशी मुलांनो दादांनी तात्यांना विचारलं, तात्यांना म्हणाले, तात्या, तू विलायतेहून शिकून आलास आणि आता हे काय सुरू केलंस? तात्यांना दादा म्हणाले, अरे, तू परदेशात शिक्षण घेऊन आलेला आहेस, तू उच्च शिक्षित आहेत, खूप मोठा आहेस, खूप शिकलेला आहेस, आणि हे तू काय चालू केलेलं आहेस? त्यावेळेला तात्या म्हणाले, सेनापती बापट म्हणाले, दादा, माझं काही चुकलं का? त्यावरती ते म्हणाले, दादा, माझी काही चूक होते का? त्यावेळी दादा म्हणाले, इतके दिवस सशस्त्र क्रांतीचं वेड तुझ्या डोक्यात होतं. सशस्त्र क्रांती म्हणजे मुलांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 2 गट कार्यरत होते. एक जहाल गट आणि दुसरा मवाळ गट. जहाल गटाचे नेतृत्व हे लोकमान्य टिळक करत होते आणि मवाळ गट जो होता त्याचं नेतृत्व महात्मा गांधी करत होते. म्हणजे एका गटाचं मत होतं की हातामध्ये शस्त्र घेतल्याशिवाय आणि इंग्रजाशी 2 हात केल्याशिवाय आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही. आणि दुसऱ्या गटाचं मत होतं की आपल्याला अहिंसेच्या मार्गानं स्वातंत्र्य मिळवायचं आहे. म्हणजे हिंसा करायची नाही, लढाई करायचं नाही, रक्त सांडायचे नाही. रक्त न सांडता अहिंसेच्या मार्गानं आपण स्वातंत्र्य मिळवायचं. तर सशस्त्र क्रांती म्हणजे हातामध्ये शस्त्र घेऊन इंग्रजांच्या विरोधात लढा उभा करणं, याला सशस्त्र क्रांती म्हणतात.
त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंस आणि आता तू हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात केलीस. तू सशस्त्र क्रांतीसाठी परदेशामध्ये गेलास, उच्च शिक्षण घेतलंस आणि आता तू मात्र हातामध्ये झाडू घेतलायस आणि सफाई करायला सुरुवात केलेली आहेस. आयुष्यात तुला काय करायचं आहे हे तरी तू ठरवलंयस का? म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये नेमकं तू काय करणार आहेस? तुला तुझ्या आयुष्यामध्ये काय बनायचं आहे, काय करायचं आहे हे तू काय ठरवलंय का? विचार केलाय का? असं दादानी विचारल्यानंतर सेनापती बापटाने उत्तर दिलं, सारं आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं अशी मी प्रतिज्ञा केली आहे. त्यावेळेला सेनापती बापट म्हणाले की दादा, मी असं ठरवलं आहे की माझं सगळं आयुष्य मी देशसेवेसाठी खर्च करणार आहे. देशाची मला सेवा करायची आहे आणि विलायतेला जाऊन मी जे शिक्षण घेतलेलं होतं ना, तीसुद्धा माझी एक देशसेवाच होती. आणि आता मी हातात झाडू घेतला, तोही देशसेवेचाच एक भाग आहे. तात्या म्हणाले, सफाई करण्यात कसली देशसेवा? म्हणजे तात्यांना दादा म्हणाले, अरे सफाई करण्यामध्ये देशाची सेवा कसली आलेली आहे? त्यावेळी दादांना तात्या काय म्हणाले बघा, दादा तुम्ही दररोज देवाची पूजा करता, पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करता ना, मग देश हाच माझा देव आहे. मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो. आणि मग तुम्ही जसं देवपूजा करताना देवाची बैठक जिथं केलेली असते ती आपण स्वच्छ करत असतो, तसा देश हा माझा देव आहे आणि मी या देवाची पूजा करणार आहे. आणि त्यावरती ते म्हणतात, तुम्ही पूजक देवाचे, देशाचा मीही पूजक. तुम्ही देवाचे पूजक आहात, मी देशाचा पूजक आहे. सर्वव्यापी देव माझा, त्याची मी झाडी बैठक. आणि माझा देव या संपूर्ण देशामध्ये व्यापलेला आहे आणि मी माझ्या देवाची बैठक झाडणार आहे. यावर दादा तरी काय बोलणार? आणि असं ज्यावेळी सेनापती बापटाने उत्तर दिलं त्यावेळी दादा तरी काय बोलणार? सेनापती बापट यांनी हे सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवले. अबोल म्हणजे न बोलता, म्हणजे कुणाला उपदेश केला नाही, तुम्ही सफाईला लागा असं सुद्धा सांगितलेलं नाही. स्वतः ते देशसेवेसाठी सफाईचं काम करत राहिले. लोकांच्या वृत्तीत हळूहळू नकळत बदल होत गेला आणि मग लोकांनासुद्धा थोडं थोडं कळायला लागलं आणि लोकांची वृत्ती हळूहळू बदलत गेली. तर मुलांनो, या ठिकाणी डॉक्टर अनिल गोडबोले यांचा लेख आपण इथं अभ्यासलेला आहे. तर या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. या पाठाचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे. त्यानंतर त्या स्वाध्यायामध्ये उपक्रम दिलेला आहे, माहिती मिळवूया म्हटले, ती माहितीसुद्धा तुम्ही मिळवायची आहे. आणि अशा रीतीनं आपण पाठ क्रमांक 16 स्वच्छतेचा प्रकाश आणि त्यामध्ये यदुनाथ थत्ते यांचा एक लेख